कैलाश आपल्यासोबत आहे, त्यासोबतच आहे सायली. हॅलो, मी आहे सायली बांदकर आणि या सिनेमाचे डिरेक्टर म्हणजेच आपल्यासोबत आहेत. नमस्कार, मी अनूप. एक अतिशय उत्कृष्ट सिनेमाचे स्टारकास्ट आज आपल्यासोबत आहे, कारण या सिनेमाला अनेक अवॉर्ड्स मिळाले आहेत आणि अवॉर्ड मिळाल्याने मला असं वाटतं की तो जास्त लोकांपर्यंत पोहोचतो सिनेमा, हे तितकंच खरं आहे. पण गाभ याचा अर्थ काय? गाभण घालणं जे म्हणतात ना, तोच अर्थ आहे. मीटिंग करणं. तर तो स्टोरी तुमची आहे का? हो, की तुम्ही लिहिली आहे का? मीच लिहिली. कथा, पटकथा, संवाद. अच्छा, मग असं काय झालं होतं तुमच्यासोबत की तुम्हाला वाटलं की हा सिनेमा आपण करूया? गाभ घालायलाच पाहिजे. माझ्यासोबत नाही काय झालं, पण एक स्त्रीभ्रूण हत्येवरती मी एक शॉर्ट फिल्म करत होतो साधारण 10 वर्षांपूर्वी. तर तेव्हा टिपिकल पद्धतीने न करता काय वेगळ्या पद्धतीने करू शकतो असं एक डोक्यात होतं माझ्या. मग तेव्हा रिसर्च करताना मला हा जाणवलं की माणसाच्या जसं मुली मारून टाकल्या जातात तसंच जनावरांच्या मध्ये रेडे कापून टाकतात, काही उपयोग नाही म्हणून. आणि खेडेगावांच्या मध्ये 10 खेड्यांच्या मध्ये गाभ घालण्यासाठी एकच रेडा असतो. म्हटलं हाही तफावत आहे तसं. त्यामुळे ह्याच्यात आज पण कुणीच बोललं नव्हतं. खरंच हे बोलणं गरजेचं वाटलं म्हणून हा एक तुम्ही कुठल्या गावाचं? मी निपाणीचा सीमाभाग. बर, मग तिथे तुम्ही हे बघितलंय का सगळं? तिथे खूप इव्हन आम्ही जिथे शूट केलं गडिंग्लज मध्ये, तो सीमाभागाचा कोल्हापूरचा शेवटचा, तर तिथेही जो रेडा होता तो 10 खेड्यांच्या मध्ये मिळून एकच रेडा होता. आणि भारतामध्ये ही खूप ज्वलंत समस्या आहे ज्याच्यावर कोणीच आज पण बोललं नाही जात. त्यामुळे मला वाटतं ही गरज आहे आज, त्यामुळे हा एक प्रयत्न. पण शेतामध्ये असणाऱ्या बैलाशी जी एक म्हणजे आता आपण जसं घरात एखादा कुत्रा पाळतो तेव्हा त्याच्याशी जी आपल्याला एक अटॅचमेंट असते, तशीच अटॅचमेंट मला असं वाटतं की शेतामध्ये बैलांशी असते. तर तसं तुमच्या आयुष्यात कुठलं प्राणी होतं आहे असं काही आहे का? नाही, दुर्दैवाने तसं काही नाही. पण एक आवड म्हणा किंवा एक हा इश्यू बोलावंसं वाटलं जेन्युनली. आणि या निमित्तानं स्त्रीभ्रूण हत्येवरती टिपिकल पद्धतीनं भाष्य न करता थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण काहीतरी वेगळं मांडू शकू, एक असा एक थॉट आला. त्यामुळे हा एक प्रयत्न केला, रिसर्च केला. त्यात जाणवलं की बाबा हे खूप गंभीर आहे आणि हे कोणतरी बोललं पाहिजे. कोणीतरी इतके पुरस्कार ह्या सिनेमाला मिळाले. पण पहिला पुरस्कार कुठला मिळाला होता आणि त्यासाठी काय काय केलं होतं? पहिला पुरस्कार कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडून ज्या काही 5 फिल्म्स निवडल्या जातात त्यापैकी एक गाभ होती. आणि त्यानंतर त्याचा प्रीमियर शोही कान्समध्ये झाला होता. तर हे पहिलंच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट पावती होती. क्या बात आहे. पण अंडर एस्टिमेट करणारे पण अनेक लोक असतात. हो, असं असतं की अनेक लोक तुमच्या अटायरकडे बघतात, अनेक लोक तुमच्याकडे बघून म्हणतात की अरे माहित नाही काय करणार आहे हा माणूस. असं तुम्हाला कधी कुणी अंडर एस्टिमेट केलंय का? केलं असेल, मी नाही विचार केला कधी. अच्छा, का इथं पण पोहोचायचं होतं, तुमच्याशी गप्पा मारायचे होते, नाही विचार केला. यापूर्वी काय केलं होतं? मालिकांमध्ये काही मी शॉर्ट फिल्म्स केल्या. शॉर्ट फिल्म कॉलेजमध्ये असल्यापासून शॉर्ट फिल्म्स करायचो, फोटोग्राफी करून पैसे जमवायचे, त्यातून शॉर्ट फिल्म करायचे. हे शॉर्ट फिल्म करत 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 हा प्रवास फिल्मपर्यंत आलेला आहे. येस, क्या बात आहे. तर ह्या फिल्म मधला सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट कुठला होता? सगळ्यात महत्वाचा एक नवीन जेव्हा दिग्दर्शक असतो तो एक चॅलेंज असते की प्रोड्युसर मिळवणं, त्याला कन्व्हिन्स करणं. नशिबाने मला मंगेशसारखा प्रोड्युसर मिळाला ज्याने विश्वास ठेवला. आणि दुसरं चॅलेंज असतं की त्या बजेट, पहिल्या फिल्मला लिमिटेड बजेट मिळतं, त्या बजेटमध्ये सर्वांना कन्व्हिन्स करून एकत्र आणणं, ती मोठ बांधणं, हे सगळ्यात जास्त मोठं चॅलेंज असतं. आणि नशिबाने मला इतकी छान टीम मिळाली ना की कोणी कैलास एक इतका मोठा कलाकार पण कसलेही आडवेडे न घेता साध्या ठिकाणी साध्या लॉजला राहणं असेल किंवा कॉमन गाडीतून जाणं असेल, तिथं आम्ही व्हॅनिटी दिली होती. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मॅनेज करून कुठलीही तक्रार न करता एक विश्वासाने काम केलं. त्यामुळं तशी म्हणावी अशी स्पेशल कुठलं त्रास नाही झाला, पण छान होता हा प्रवास एकंदरीत. क्या बात आहे. आणि म्हणूनच तो हा प्रवास इतक्या छान पद्धतीने पुढे जातोय. इतके पुरस्कार मिळतायत कान्स सारख्या इतक्या मोठ्या नोन ठिकाणी, इतक्या प्रेस्टिजियस ठिकाणी सिनेमा दाखवणं म्हणजे त्यात नक्कीच काहीतरी दम असणारच. तर तुम्हाला ह्या फिल्मसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ओके, कैलाशला बघितल्या मला असं वाटलं की आहे का कमाल ऍक्टर आहे हा माणूस. म्हणजे हा आज स्टुडिओला येणार म्हटल्यानंतर गप्पा भरपूर होणार आहे. कैलाश, मला सांग की पहिली गोष्ट तर मला आता तुझा प्रवास खूप आधीपासून जाणून घ्यायचा आहे. कैलाश जेव्हा बालपणी शाळेत वगैरे जायचा तेव्हा कैलाश कुठल्या गोष्टींसाठी फेमस असायचा?
मला वाटतच नाही की मी कुठल्या गोष्टीसाठी फेमस होतो. हा म्हणजे बाबा इसमें एक्स फॅक्टर आहे असं काहीतरी असतं ना. हा तसं. ऍक्च्युली तुझी शाळा कुठली होती, तू कुठला आहेस? मी आहे मुळात जालना जिल्ह्यातलं चांदई ठुमरी नावाच्या गावाचं आहे, छोटस गाव वा आहे. मराठवाड्यातला आहेस तू? येस, मी देखील मराठवाड्यात. मराठवाड्यातली हो, कुठलं गाव? मी छत्रपती संभाजीनगर. हय हय, क्या बात आहे. शेजारीच आपण. Yes, शेजारी आहोत. खरंय. हा, तर मी म्हणजे शाळेत तर काय पण हा पुढे. अगदी सातवीत होतो मी आणि 8वीत होतो. 7वी पास झालो आणि गावातून दुसऱ्या ठिकाणी शिकायला गेलो. तेव्हा ना एक माझ्या शाळेमध्ये एक विनोद नावाचा मुलगा होता बरं. आणि विनोद तेव्हा अल्ताफ राजा खूप फेमस होता, तुम तो तुम ठेरे तो ठहरे परदेशी. परदेशी. तर विनोद ना नेहमी अल्ताफ राजाचं ते तुम तो ठेरे परदेशी गाणं म्हणायचा. हा. आणि माझी शाळा ना एवढी इंटरेस्टिंग शाळा होती. शाळा म्हणजे कसली, कुडाच्या भिंती होत्या आणि पत्रा होता वरून टाकलेला बरं. आणि 2-3च खोल्या होत्या आणि खूप सारे वर्ग होते आमचे. तर आम्हाला लिंबाच्या झाडाखाली बसवलं जायचं आणि दिवसभर आम्ही बसायचो लिंबाच्या झाडाखाली आणि सकाळी असं सूर्य उगवला का सावली हळूहळू सरकायची, तसं आमचे क्लास असं सरकायचं. अरे किती भारी, निसर्गाच्या सान्निध्यात. एकदम म्हणजे शेतात बसायचो आम्ही आणि बायका याच्या निंदणी खुरपणी करता करता आणि आम्हाला म्हणायचं बाळा जरा उठून इकडे बस बरं. आणि आम्ही आमच्या शिक्षकांसहित उठायचो आणि या पातीतून, या पात म्हणतात त्याला, जी रांगेने जी खुरपली जाते तर आम्ही इथून उठून असं इकडे बसायचो. मग ते निंदत पुढे जायचं, आम्ही परत त्या जागेवर जाऊन बसायचो. तर ते एवढं इंटरेस्टिंग होतं. तर विनोद वरती येऊया आपण. मग विनोद म्हणायचा गाणं तुम तो ठेरे परदेसी. तर आम्हाला पठाण मॅडम होत्या एक शिकवणाऱ्या, हिंदी शिकवायच्या त्या. पण त्या मॅडम आल्या, संध्याकाळची वेळ होती 4-5 वाजेची, 4 वाजेची, जे 3:30-4. तर 4:30ला शाळा सुटून जायची आमची. तर त्या आल्या आणि खेळाचा पिरियड होता आमचा. मग काय सगळे कंटाळवानं झालेलं असतं सगळं. त्या म्हटलं अरे चला गाणं म्हणा, कोणीतरी कोण म्हणेल गाणं. तर लगेच विनोद उभं राहायला म्हणलं तुमचं डायरी. त्याला बस तू गाले, प्रत्येक वेळी तूच म्हणतो गाणं. जरा कोई है मायका लाल असं त्या स्टाईलनं म्हटल्या, कोई है मायका लाल जो गाणं गा सके दूसरा. मायका लाल असं म्हटलं आणि मी मिथुनचा फॅन होतो. मायका लाल वगैरे म्हणजे असं लागायचं. आणि मी लिटरली यू हात वरती केला, मी म्हणेन. आणि मग मी एक गाणं म्हटलो आणि मग मी ते आय एम अ डिस्को डान्सर मिथुनचं गाणं म्हणून दाखवलं. आणि तो माझा उदय आहे खरं. अच्छा, तिथे यस, पहिली ट्रेनिंग. डान्स नाही केला मी, गाणं म्हटलं. आम्ही गाणं म्हटलं आणि त्यांनी मला 26 जानेवारीला परत तेच गाणं म्हणायला लावलं ध्वजारोहणाच्या समोर. छान गाणं म्हणतो, हा चल म्हणीच तू गाणं. आणि हे गावातच होऊ शकतं. करेक्ट. आणि हे ती पहिलं स्टेज डेअरिंग जे असतं ना, ते माझं आहे. क्या बात आहे. पण मला वाटतं की हेच किती महत्वाचं असतं की शाळेत किंवा गणेशोत्सवात अशा ठिकाणी कुठेतरी आपल्याला कळतं की आपण काय आहोत किंवा काय करू शकतो. आणि मग जरी स्वप्न बघितलं तरी सगळी स्वप्न काही पूर्ण होत नाही, त्याच्या मागे खूप मेहनत असते. तर कॉलेजमध्ये तू थिएटरच घेतलं होतंस का? नाही, मी 11वी 12वीला परत 3ऱ्या ठिकाणी शिकायला गेलो. माझं खूप अशी वेगवेगळ्या ठिकाणी जर्नी झाली, वेगवेगळे, कारण शाळा एका ठिकाणी नव्हतीच पूर्ण शाळा. आई बाबा काय करायचं? आई बाबा म्हणजे झाडू आणि टोपल्या बनवायचे आणि शेती करायची सायमल्टेनियसली. शेती आमच्या मराठवाड्यामध्ये शेती म्हणजे आता खूप छान आहे. म्हणजे आता माझ्या घरी डाळिंबाची बाग आहे आणि खूप छान शेती आहे आता. भावाने ती खूप डेव्हलप केली. पण त्यावेळेस काहीच पिकायचं नाही, बाजरी आणि ज्वारी, म्हणजे पाऊसच नसायचा माझ्या लहानपणी. तर हा, आई वडील ते करायचे. आणि मग 11वी 12वीला मी वेगळ्या ठिकाणी गेलो. मग तिकडे गोटुळे नावाचे सर होते, ते मला एका ठिकाणी स्पर्धेला घेऊन गेले, गाण्याच्या स्पर्धेला. तू छान गातोय म्हणून. पण त्यांनी मला पार्टिसिपेट होऊच दिलं नाही. ते म्हटले नाही, तू सोबत म्युझिशियनच नाही, एकटा कसा गाणार आहेस. आणि मी रात्री अगदी 11-12 वाजता बाईकवर त्यांच्यासोबत कुडकुडत घरी आलो होतो. थंडीचे दिवस होते, मला आठवतं. आणि नंतर म्हणजे जेव्हा मग मी MA केलं मराठीमध्ये, मग नाट्यशास्त्रामध्ये मुंबई विद्यापीठात MA केलं. असं प्रवास बदलत गेला, स्वप्नही बदलत गेले. आधी मला शिक्षक व्हायचं होतं, DED करायचं होतं. DED ला नंबर नाही लागला. मग मला वाटलं मी MA करेल आणि मग मी लेक्चरर होईल. बट तेव्हा 15-16 लाख रुपयाचा रेट होता लेक्चररचा. कुठेही तुम्हाला जर लागायचं असेल तर डोनेशन भरावं लागायचं. ते माझ्याकडे नव्हते. आणि आई वडिलांनी झाडू टोपले विकून शेती घेतलेली होती, तिथं मी विकू शकत नव्हतो. मग मी मुंबई विद्यापीठात गेलो. मला वाटलं आता आपण मुंबई विद्यापीठात नाट्यशास्त्र शिकूया आणि नाटकाचा प्राध्यापक होऊया, कारण तिकडे कॉम्पिटिशन कमी आहे. पण मला वाटतं की नाटकाचे जे शिक्षक असतात ना, ते फार जास्त मनाच्या जवळ
असतात आपल्या आणि ते खूप लक्षात राहतात, कारण त्यांचं शिकवण आणि त्यांची शिकवण्याची पद्धती इतकी वेगळी असते. माझे घारे सर असतील, हा, किंवा आम्ही सगळे सोबत होतो, म्हणजे योगेश शिरसाट, रमाकांत भालेराव, आम्ही सगळे सोबत होतो नाट्यशास्त्राला. आणि तेव्हाचे जे दिवस होते, जे रात्री 11-11 वाजेपर्यंत लाईट्सची प्रॅक्टिस करत बसा, गाणे संगीत देऊन बघा आणि इम्प्रुव्हाइज करा वगैरे, तर ते दिवसच जादुई दिवस होते असं मला वाटतं. आयुष्यातले सगळ्यात सोनेरी दिवस मला माझे ते वाटतात. तर खूप चांगलं झालं की तुला त्यातनं तुझा मार्ग कळला की काय करू शकतो. पण अर्थात मी जसं म्हणाले की कुठलाही प्रवास सोपा नसतोच. तर जेव्हा मुंबई सारख्या ठिकाणी येऊन इतके ढिगभर लोक येतात, तेव्हा त्यांच्यामध्ये उठून दिसणं, वेगळं वाटणं हे फार गरजेचं असतं. तू स्वतःला पहिल्यांदा कुठे चमकवलंस? खरं म्हणजे या सगळ्या मागे माझ्या लाईफ पार्टनरचा खूप मोठा हात. अच्छा. मीनाक्षीचा सगळं क्रेडिट तिला जातं खरं म्हणजे, कारण तिच्याकडे एक उपजत एक सेन्स आहे, काय करायला पाहिजे, काय करायला नको हवंय, आणि ती मला गाईड करायची. आम्ही सोबत गेलो होतो मुंबई विद्यापीठामध्ये, आणि आमचं एक 270 मुला-मुलींमध्ये पूर्ण भारतातून वामन केंद्रे सरांकडे आमचं सिलेक्शन झालं होतं 24 लोकांचं. आणि एक इंग्लंडची मुलगी होती एलिझाबेथ वालिस नावाची. तर आम्ही 25 लोक होतो फक्त निवडले गेलेलो पूर्ण भारतातून. आणि मग आम्ही ते झपाटून देऊन सगळं करत होतो. तर आपल्याकडे कुठली गोष्ट प्लस आहे तर ती म्हणजे काय होतं, आपल्याला कोणीतरी सांगणारा व्यक्ती पाहिजे असतो, आपल्याला गाईड करणारा व्यक्ती हवा असतो. तर मीनाक्षीनं मला कायम गाईड केलं, तू हे करायला पाहिजे, तू हे नको करायला पाहिजे, कपड्यांपासून सगळ्या गोष्टींपर्यंत, तू हे कर, तू ते कर, सगळ्या. आणि मला वाटतं मग मी हळूहळू अगदी राईट ट्रॅकवर आलो. मग शिवाजी अंडरग्राऊंड सारखं नाटक आलं माझ्या, म्हणजे त्याचा शिवजलसा करायचा होता संभाजी भगतांना, पण मी नाटकाचा पासआउट झाल्यामुळे मला वाटलं की याचं नाटक व्हायला पाहिजे. आणि 2 वर्ष आम्ही त्याच्या रिहर्सल्स केल्या. मग संभाजी आपले नंदू माधव इन झाले आणि ते नाटक इतकं सुपर डुपर हिट झालं. मी त्या नाटकाचा हिरो होतो. आपसुक मी इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचलो. हा, आणि मग तिथून एक चांगलं सुरुवात झाली. क्या बात आहे.